जातोस ना, पण आज घरीच आहेस म्हणून म्हटलं. घरी कसा नाही, आज काही सुट्टी वगैरे नाही ना तुला? का ते तुमचं पहिल्यासारखं तुमचं काय ते वर्क फ्रॉम होम सुरू केलंस? नाही बाबा, असं काहीच नाहीये. उशिरा जायचंय मला. बरं, काय हरकत नाही. उशिरा जायचं असेल तर मग जेवण करूनच जा ना. हो. अरे हो, तुला सांगायचं राहिलं. अरे माझे जुने स्नेही आणि सहकारी भेटले होते, सुहास मार्डीकर. ते तुझं खूप कौतुक करत होते. मला म्हणाले, मला रोहनचं खूप कौतुक आहे. म्हटलं का? काही नाही म्हणे, लहान वयात चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला, लग्न झालं, व्यवस्थित सेटल झालाय. तुला खरं सांगू का, मार्डीकरच्या तोंडून हे ऐकून मला खूप बरं वाटलं. मी त्याला म्हटलं सुद्धा, मला मुलांची अजिबात चिंता नाही, आणि मुलांची चिंता नसणं यामध्ये काय सुख असतं हे कळायला भाग्य लागतं. तुझी चांगल्या कंपनीतली नोकरी, नंदूची PhD, हे सगळं बघितलं ना की माझी मान अभिमानानं उंचावते. अरे बघ. हा, आता तशी सुष्मिताची थोडीशी काळजी आहे, नाही असं नाही, पण कसं आहे, ती अजून लहान आहे, अल्लड आहे. तिचं तिला एकदा कळलं ना की आपण काय करायचंय, मग झालं. रोहन, अरे मुलं त्यांच्या आयुष्यात खुश असली ना की पालकही खुश असतात. आधीला वेळ लागलाय का तुला? काय बोलतेस तू? बरोबर बोलते मी. त्या दिवशी मी खूप रागात होते, खूप रागात बोलले मी. मला काहीच सुचत नव्हतं आणि मी रागाच्या भरात इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला वेगळं राहण्याचा, जो खरंच चुकीचा होता. मला रिअलाइज झालं की माझ्या या इम्पल्सिव्ह डिसिजनमुळे, माझ्या या अशा बिहेवियरमुळे माझ्या जवळच्यांना किती त्रास होऊ शकतो. सॉरी पिंट्या दादा, मला माहिती आहे तू दिलेल्या सगळ्या संस्कारांचा विसर पडला. बिगर पिक्चर बघितलंच नाही मी, फक्त माझ्या कम्फर्टचा विचार केला, फक्त स्वतःचा विचार केला. सॉरी. माहिती म्हणजे चूक झाली, पण मला माफ कर ना प्लीज. मला असं भावू नकोस ना. तू आतापर्यंत मला जी काही शिकवण दिलीस ना, त्यामुळे माझं सगळं चांगलंच झालंय. यावेळी मी विसरले पिंट्या दादा. मी आतापर्यंत तुझ्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट नाही गेले, कधीच नाही गेले. यावेळी मी परत इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला. मला माहिती, मला माफ कर ना प्लीज. सपोर्ट सिस्टम आहेस तू, नको ना असं करूस. माफ कर मला प्लीज. काय चाललंय डॉलचं? नेहमीच इमोशनल ड्रामा. आणखीन काय? मला वाटलं होतं आली असेल कायमची सासर सोडून, तुम्ही तर तोडायला नाही जोडायला आली आहे. माझी मुलगी आहे, मी तिला 9 महिने पोटात वाढवलं, चैनीच्या सवयी लावल्या, लक्झरीज लाईफ दिलं हिला, आणि ही आता मी जर इम्पल्सिव्हली डिसिजन घेतला नसता तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. माझ्या चुकीमुळे मी इम्पल्सिव्हली डिसिजन घेतला आणि तो आईंना आवडला नाही, आणि म्हणून त्या या घरी आल्या. या सगळ्याचा ट्रिगर मीच आहे. माझ्यामुळे घडलंय सगळं, माझ्यामुळे आईंनाही त्रास झाला आणि माझ्या घरच्यांनाही त्रास झाला. अच्छू, मला नेहमी म्हणत असतेस ना की घरात ज्या काही गोष्टी होतात, जी काही भांडणं होतात, ती 4 चौघांसमोर नाही यायला पाहिजेत. पण माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे, माझ्या इम्पल्सिव्ह बिहेवियरमुळे सगळ्या अशा पद्धतीने बाहेर आले आणि तुम्हाला त्रास झाला. म्हणून मला आईंची तिचे पाय धरून माफी मागायची.
माझी चूक झाली, मला माफ करा, माफ करा. अधीरा थांब. तुला ह्यातलं काही करायची गरज नाहीये. खरंच आहे नंदुताई, माझी चूक झालीये, मला माफी मागायची. मला प्लीज नको थांबूच. अगं पडते ना पाया, पश्चाताप झाला ना तिला, बोलते ना ते तिच्या तोंडाने, तू का तिला थांबवतीयस? मागू दे ना माफी. आई, माझं खरंच चुकलं. काय मूर्खपणा चाललाय हा? अधीरा राजवाडी आहे ती, तिला पाय धरायला लावताय तुम्ही? हो